मी सगळ्या कारसेवांमध्ये होतो. मी 20व्या वर्षी 21व्या वर्षी 18 दिवस बदायूच्या जेलमध्ये होतो. सगळ्या प्रकारचे म्हणजे जिथे गोळीबार झाला तिथे देखील मी होतो. ज्यावेळेस ढाचा तुटला तिथे देखील मी होतो. त्यामुळे एक कारसेवक म्हणून मला मनापासून आनंद आहे की जो संघर्ष हा केवळ आमचा नाही आहे, 500 वर्ष संघर्ष चालला आहे. अनेक लढाया त्या ठिकाणी झाल्या. या सगळ्या लढायांना एक प्रकारे मला असं वाटतं की ज्याला एक मंजिल मिळणं म्हणतो तशा प्रकारे आज हे राम मंदिर होणं या संघर्षाची इतिश्री आहे. आणि म्हणून कारसेवक म्हणून मी मनापासून आनंदित आहे. बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला त्यावेळेला फक्त आम्हीच होतो, शिवसैनिक कोणी नव्हते. असेल तर त्यांनी स्पष्ट करावं असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. ठीक आहे, त्यांनी तेच चढले असेल आणि त्यांच्या वज्राने तो पडला असेल तर मला माहिती नाही. पण त्यावेळेला सुंदरसिंग भंडारी वगैरे त्यांचेच होते नेते, उपनेते, उपाध्यक्ष काहीतरी. लालकृष्ण आडवाणींची प्रतिक्रिया आहे, त्यांचा इंटरव्ह्यू आहे. तर त्याच्यामुळे थोडासा गृहपाठ त्यांचा कमी पडत असेल.